नमस्कार मित्र, तेजस व्हॉइसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज 15 ऑगस्ट, खरं तर स्वातंत्र्याचा दिन, आपल्या सर्वांचा जल्लोषाचा दिन। पण अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे मी तुम्हाला जे समोर दिसतोय तो या रूपात दिसतोय। याची कारणं खूप आहेत, पण प्रामुख्याने दोन आहेत। एक तर स्ट्रीट ॲनिमल्सचा विषय आणि दुसरा आहे की भारतात मूल निवासी सवर्ण समाजावर गेल्या अनेक दशकांपासून, म्हणजे अगदी उघडपणे बोलायचं झालं तर मागील 5000 वर्ष ते 1950 आणि 1950 ते 2025 या 75 वर्षात मूल निवासी सवर्ण समाज, ज्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, सारस्वत या महानतम जाती येतात, ज्या भारताची आन बान शान आहेत, यांच्यावर झालेला भयानक अन्याय, अत्याचार। आणि एवढं असून देखील जेव्हा एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो तेजस व्हॉइसच्या माध्यमातून, की जेव्हा मानव जातीला पुसटची कल्पना नव्हती आणि त्यामध्ये भारतातील लोकांना जेव्हा पुसटची कल्पना नव्हती कोरोनाबद्दल, तेव्हा 2018ला मूल निवासी सवर्ण समाजातला एक पुरुष उभा राहिला आणि त्यांनी मानव जातीवर येणाऱ्या संकटाबद्दल महाराष्ट्रातच सांगितलेलं। मग कोरोना नाव असेल, त्याचे प्रकार असतील, मानव जातीसाठी काय केलं पाहिजे कोरोनाच्या काळात, कारण ते गल्ली बोळातलं संकट नव्हतं, तर अखंड देशावर आणि जगावर येणारं संकट होतं। आणि ते आलं, ते तसंच्या तसं आलं जसं त्या एका पुरुषाने क्रॅक केलेलं। प्रश्न असा आहे की एवढं सगळं करून, कारण हे अद्वितीयमध्ये जातं, ही साधीसुधी गोष्ट नाही की कोरोना क्रॅक करणं, ते कधी येणार आणि ते पुन्हा येणार का, म्हणजे 2025ला हे क्रॅक करणं सोपं नसतं मित्रांनो। आणि ते त्यांनी क्रॅक केलंय, त्यांनी हर एक ठिकाणी हे सगळं सिद्ध करून दाखवलंय। मग ते ठाण्यामध्ये असेल सगळ्यांसमोर, ते राजकीय पुढाऱ्यांसमोर असेल, जेव्हा म्हणजे एक कार्यक्रम झाल्यानंतर औपचारिक जेव्हा बोलणी चालू झाली किंवा स्वतःहून पुढाऱ्यांनी विचारलं, तेव्हा देखील त्यांनी याचे पुरावे दिलेत, ते कोर्टामध्ये देखील। आता प्रश्न असा आहे की एवढं सगळं करून मूल निवासी सवर्ण समाज, ज्याच्यामध्ये कायस्थ, ब्राह्मण आणि सारस्वत या महानतम जाती येतात, त्यांच्या सुरक्षिततेसाठी अजूनही देशामध्ये काही कायदे बनवले नाही आहेत। उदाहरणार्थ सवर्ण ॲट्रॉसिटी ॲक्ट, सवर्ण सेक्युरिटी ॲक्ट यासारखे लॉज अजूनही इम्प्लिमेंट केले जात नाहीये। उलट पक्षी या देशामध्ये कायस्थ असतील, ब्राह्मण समाजातील मुली महिला असतील, यांचं शोषण होण्यासाठी अनेकतम मार्ग सुचवले जातात। आणि त्यामध्ये एक मी नुकतंच ऐकलं की एक थर्ड क्लास सिनेमा देखील बनला, ज्याचं नाव वाटतं काहीतरी धडक 2 नावाचं आहे, की कशा प्रकारे सवर्ण समाजातल्या मुलगीला बिहेव केलं जातं। परिस्थिती अत्यंत उलटी आणि गंभीर आहे आणि अत्यंत चुकीचा चित्रपट देखील येतो। आणि दुसरं जे महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्राण्यांवरचे अत्याचार। बघा, जेव्हा 2018ला त्या मूल निवासी सवर्ण समाजातल्या पुरुषांनी मानव जातीवर येणारं संकट क्रॅक केलं, केवळ एवढंच संकट नव्हतं बरं, कोरोना, अनेक गोष्टी होत्या, हत्याकांड पुलवामा, इतर गोष्टी होत्या, नवीन पार्लमेंटवर होणारा हल्ला, यासहित जवळपास सर्व गोष्टी त्या एका मूल निवासी सवर्ण समाजातल्या पुरुषाने क्रॅक केलेल्या आणि त्या तशाच्या तशाच घडल्या। याच्यामध्ये फक्त एक दुर्दैवाचा पाठ आहे की भारतातल्या सुपुत्रांना, म्हणजे सैनिकांना वाचवता आलं नाही। त्या मूल निवासी सवर्ण समाजातल्या पुरुषाने प्रचंड प्रयत्न केले, हॉनेस्टी वॉज टॉप फॉर हिम, आणि त्यांनी तसं केलं की कुठल्या काही हा हल्ला होऊ शकतो, नव्या संसदेवर कुठल्या काही हल्ला होऊ शकतो, कोविड कधी येऊ शकतो, कोविडचे काय दुष्परिणाम होऊ शकतात, दुर्लक्ष केलं तर काय होऊ शकतं, हे सगळं त्या सवर्ण समाजातल्या पुरुषांनी केलेलं। नाव मी आता जरा इंटेन्शनली सांगत नाहीये, कारण मग ते थोडं वेगळं वाटेल, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ठाण्यातले मोठे पॉलिटिशियन्स, एखादा मोठा पॉलिटिशियन सोडला तर, मग इन्क्लुडिंग शिवसेना, NCP, मनसे प्रमुख, म्हणजे जिथे बोललोय तिथे बोललोय, त्यात लाजण्यासारखं काहीच कारण नाही। कोर्ट इथे सुद्धा जेव्हा विचारलं की अद्भुत शक्ती किंवा तुम्ही मूल निवासी म्हणजे का, तेव्हा देखील त्या पुरुषाने न डगमगता, न घाबरता स्वतःला सिद्ध केलंय। हालाकी फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड्समध्ये त्यांनी सांगितलेलं की मी ते सिद्ध करीत, आणि ते त्यांनी सिद्ध केलंय बरं। तिसरी महत्त्वाची गोष्ट होती की प्राण्यांवरचे अत्याचार। तुम्ही बघा, एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की प्राण्यांची सेफ्टी ही महत्त्वाची आहे, पण नागरिकांची देखील सेफ्टी महत्त्वाची आहे, हे सुद्धा खरं आहे। पण प्राण्यांवरचे अत्याचार हे माणसांवर होणाऱ्या अन्य अत्याचारापेक्षा कैक
कैक पटीने भयानक आहेत, मानवतेला काळीमा फासणारा आहे आणि यात जागोजागी अन्य अत्याचार होत आहेत. दुर्दैव आहे की दिल्लीमध्ये जो प्रकार घडतो आहे कुत्र्यांविषयी, डॉग स्ट्रीट्स ॲनिमल्स विषयी किंवा स्ट्रीट डॉग्स विषयी, तिथे सुप्रीम कोर्टाने जरी आदेश दिले तरी त्याच्यावर आक्षेप घेणं आणि तो सॉल्व्ह करणं मुळात हे सुप्रीम कोर्टाचं काम आहे. दुर्दैवाने ते होत नाहीये. सुप्रीम कोर्ट म्हणतंय की तुम्ही शेल्टर्समध्ये त्या दिल्लीमध्ये जे कुत्रे आहेत दिल्लीच्या परिसरामधले त्यांना तुम्ही शेल्टर्समध्ये टाका. प्रश्न असा आहे की शेल्टर्स मुळात किती बनलेत, ते कधी बनले, आणि जेवढी समजा दिल्लीमध्ये 10 लाख कुत्र्यांची संख्या असेल तर 10 लाख शेल्टर्स बनलेत का, त्यांना हवा पाणी फिरायला तेवढी व्यवस्था आहे का, त्यांना नॅचरल ॲक्टिव्हिटी करायला तेवढी जागा आहे का, आणि त्या स्ट्रीट ॲनिमल्सची काळजी घ्यायला हजारो किंवा लाखोंच्या संख्येमध्ये माणसांचं अपॉइंटमेंट केली आहे का, याचं उत्तर सुप्रीम कोर्ट देत नाहीये असं चित्र आहे. आणि हे त्याबद्दल सगळं आहे जे तुम्ही बघता आहात. मला खरं आनंदात यायचं होतं 15 ऑगस्टला, देशाचं स्वातंत्र्याचा दिवस आहे, पण दुर्दैवाने उद्विन मनाने हे सगळं करावं लागतंय. हेतू फक्त क्लिअर आहे, साधा आहे आणि तो जीवांशी संबंधात आहे. जसं सुप्रीम कोर्ट म्हणतंय की पब्लिक सेफ्टी ही महत्त्वाची आहे ना, दुमत नाहीच. पब्लिक सेफ्टी महत्त्वाची आहे, पण लोक कामं करत नाहीयेत. आज स्टरलायझेशन होत नाहीये. याला त्या कुत्र्यांची किंवा त्या प्राण्यांची चूक आहे का? आज प्राण्यांना अनेक प्रकारे मारलं जात आहे. कोणाला लोकांच्या खाण्यामध्ये वापरलं जात आहे त्या प्राण्यांचे हाडं, मांस, किंवा त्यांना विष दिलं जात आहे, त्यांना जाळण्यात येत आहे. प्रेग्नंट प्राण्यांना देखील सोडलं जात नाहीये. थोडी जनाची नाही तर थोडं तरी विचार केला पाहिजे. मला वेगळ्या शब्दात बोलायचं होतं बट मी टाळलं, याबद्दल माफी मागतो देशवासियांची, महाराष्ट्राची. दुसरा प्रकार आहे प्राण्यांच्या संदर्भातला, तो आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने एक चांगला निर्णय घेतलेला खरा की 15 ऑगस्टला जे ॲनिमल स्लॉटर हाऊस आहेत म्हणजे कत्तलखाने आहेत त्यावर बंदी, आणि अक्षरशः तमाशा होतोय. म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या सर्व पॉलिटिशियन्सना की ते तमाशा करतायत. आणि तमाशा करतायत हा लोकशाहीचा एक भाग झाला. ठीक आहे, अधिकार आहे प्रोटेस्ट करण्याचा, एखादा निर्णय पटला नसेल त्याविरुद्ध येण्याचा, पण तुम्ही प्राण्यांना कसं घेऊन येता? थोडे जनाची नाही तर मनाची ठेवा. त्या प्राण्यांना वेडवाकडं उचलता, त्यांचे हालहाल होतात. ते ज्या ठिकाणाहून म्हणजे जिथे पाळलं जातं कोंबड्यांना म्हणा किंवा इतर कुठल्या प्राण्यांना, इथे कल्याणमध्ये जो प्रोटेस्ट झाला कोंबड्यांना घेऊन, त्यांना अक्षरशः ते उलटं टांगून 4-4 तास, 8-8 तास, 12-12 तासांचा प्रवास करून येतात. आणि हे थर्ड क्लास राजकारणी त्याच कोंबड्यांना उलटे घेऊन निषेध करतात. यांना खरं तर फोडलं पाहिजे होतं, पण असं होतच नाहीये. जे निसर्गाचे आणि या पृथ्वीचे खरे मालक आहेत प्राणी, त्यांच्यावरच अन्याय अत्याचार होतोय आणि तो प्रोटेस्टच्या स्वरूपात केला जातो. त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते. आत्तापर्यंत गुन्हे दाखल झाले नाही. कुठल्या तरी मंत्री, माजी मंत्री वगैरे येतात, प्रोटेस्ट करतात, इथपर्यंत गोष्टी ठीक आहेत. तुम्ही प्राण्यांना कसं काय उलटं आणता हो टांगून? त्या प्राण्यांवर एवढे शिक्षित कम्युनिटी, बरं ह्याच्यातले सगळे इन्कम टॅक्सच्या नावाखाली लोकशाहीला म्हणा, संविधानाला म्हणा, टाळं फासलेलं असतात. कोण 20 लाखांचं, कोण 40 लाखांची, कोण 80 लाखांचं इन्कम टॅक्स रिपोर्ट बनवतं. 2 कोटीचं म्हणजे त्यांचं IT रिटर्न्स असतं आणि प्रत्यक्षात शेकडो कोटी ते हजारो कोटींचे मालक असतात, जे वाया त्यांचे पार्टनर्स असतात किंवा स्लिपिंग पार्टनर्स असतात किंवा पॉलिटिक्समध्ये असल्यामुळे वर्डिंग्सवर त्यांचा विश्वास असतो की बाबा या पॉलिटिक्सने सांगितलं, मग या बिल्डर तमुक, हे तमुक माणूस, जातीचा माणूस, जमातीचा माणूस, या समाजाचा माणूस, असं असतं. दुर्दैव आहे सुप्रीम कोर्टाचं आणि हायकोर्टातल्या, देशात जेवढे हायकोर्ट्स आहेत आणि सुप्रीम कोर्ट, की ते सिद्ध नाही करू शकत आहे. सुप्रीम कोर्ट अजूनही, मला जेवढं माहिती मिळाली त्यानुसार बरं मी बोलतोय, त्याप्रमाणे सुप्रीम कोर्ट सांगायला तयार नाहीये की दिल्लीमध्ये किती प्राण्यांसाठी, स्ट्रीट ॲनिमल्ससाठी शेल्टर्स बनवलेत. नंबर्स, आकडे, 1000 बनवले, 10,000 बनवले, ते किती स्क्वेअर फीटचे आहेत? 100 स्क्वेअर फीटचे आहेत, 10 स्क्वेअर फीटचे आहेत, 50 स्क्वेअर फीटचे आहेत, 250ची रूम आहे. काय आहे शेल्टर्स म्हणजे? हे सुप्रीम कोर्टाने खरं क्लिअर करणं अपेक्षितच आहे. प्राण्यांच्या बाबतीत खूप जास्त सेन्सिटिव्ह असलं पाहिजे. आपल्याकडे काय झालं ना, मानवता, माणुसकी, आम्ही लोकांचं बघतो, ठीक आहे, योग्य आहे, दुमत नाही, पण एक गोष्ट आपण मानली पाहिजे, संविधानाच्या आधी देखील, संविधान या देशात लागू होण्याच्या आधी देखील प्राण्यांवर अन्याय अत्याचार होतच होते भयानक पद्धतीने.
आणि संविधान लागू झाल्यानंतर तर अजून जास्त वाढले. ही वस्तुस्थिती आहे. ज्यांना रेबीज होतो आणि दुर्दैवाने त्यांना जे काही भोगावं लागतं याबद्दल पूर्ण सिंपती आहे अशा लोकांबद्दल, अशा माणसांबद्दल. दुमत नाही, त्यांचं म्हणणं देखील बरोबर आहे. पण या स्ट्रीट ॲनिमल्सना व्यवस्थित शेल्टर मिळावं, त्यांची व्यवस्थित व्यवस्था व्हावी, हे सुप्रीम कोर्टाने खरंच सांगायला हवं होतं. जे आम्ही वारंवार रिपीट करतोय की किती शेल्टर्स बांधलेत सुप्रीम कोर्टाने हे नमूद करायला हवं होतं. सरकारी वकिलांनी हे नमूद करणं भाग होतं की किती शेल्टर्स बांधलेत. आणि त्याचाच एक क्रूर प्रकार कल्याण डोंबिवली, म्हणजे महाराष्ट्रातल्या ठाणे जिल्ह्यातील जी महानगरपालिका आहे कल्याण शहरात, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, तिथे होतोय की तिथे स्वतःला पुढारी, राजकारणी, समाजकारणी म्हणणारी लोक प्राण्यांना उलटं टाकून निषेध करतायत. निषेध केलाय त्यांनी. ही एवढी शर्मेची बाब आहे ना. म्हणजे स्वतःला क्वालिफाईड 1.5-2 लाखांचे मोबाईल, महागडी घड्याळं, भारीतल्या गाड्या वापरणाऱ्या लोकांची ही मानसिकता असेल तर मला असं वाटतं आम्हाला अशा राजकारणाची गरज नाही. आम्हाला नवीन पक्ष चालेल पूर्णतः, पण असले राजकारणी नकोत. हा तेजस व्हॉइसचा आणि व्हॉइस ऑफ तेजसचा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि यासाठीच हे सगळं केलंय. मी पुन्हा सांगतो, आज आनंदाचा दिवस आहे. मला पण प्रचंड उत्साहात सामील व्हायचं होतं. जसं आपण जय हिंद म्हणतो तसं करायचं होतं. पण प्राण्यांवरचे अत्याचार आणि मूल निवासी सवर्ण समाज ज्यांच्यावर भयानक अन्याय अत्याचार झालाय, ही वस्तुस्थिती आहे की करोडो महिला शोषित झाल्या आहेत. त्यांचं भयानक शोषण झालं आहे. दुसरीकडे गेल्या 75 वर्षात बघाल, एक्स्ट्रीम क्राईम्स जर सोडले, एक्स्ट्रीम क्राईम्स म्हणजे खुनाखुनी, ॲसिड अटॅक, जाळणं वगैरे, गँगरेप वगैरे, तिथे कदाचित पोलीस केस होत असतील. बाकी ठिकाणी पोलीस दातच देत नाहीत. त्यामुळे सवर्ण समाजातलं जे आम्ही म्हणतोय की करोडो मुली शोषित झाल्या आहेत, तर यासाठी खरं तर सुप्रीम कोर्टाने, देशाच्या म्हणजे पंतप्रधानांनी आणि राष्ट्रपतींनी काही कायदे कानून करणं भाग होतं. आता सवर्ण समाज म्हणजे फक्त ब्राह्मण समाज नाही, ब्राह्मण समाजासकट ब्राह्मण, कायस्थ, सारस्वत यासारखे अनेक समाज येतात विविध राज्यांमध्ये, ज्यांच्या मुलींवर भयानक अन्याय अत्याचार होतो आणि देश काहीच करत नाही. ना त्या राज्यातले विधानसभेमधली लोक काही करत आहेत आणि ना संसदेमध्ये बसलेली लोक काही करत आहेत. दुर्दैवाने मला एक अत्यंत उद्विग्न होणारा प्रश्न विचारायचा आहे सुप्रीम कोर्टाला आणि देशातल्या सर्व उच्च न्यायालयाला. तुम्ही किती वेळेला या भारताच्या मूळ ओळख असलेल्या किंवा अत्यंत महत्त्वाच्या जाती समाज असलेल्या मूल निवासी सवर्ण समाजावर 2018 पर्यंत, म्हणजे 1950 किंवा 1951 ते 2018 पर्यंत जेवढे अन्याय अत्याचार झाले त्याचा हिशोब तुम्ही मांडला का? की राज्य सरकारकडनं किंवा केंद्र सरकारकडनं तुम्ही हा हिशोब घेतला का? आणि नाही घेतला तर का नाही घेतला? हा प्रश्न 2018 पासून ते आजच्या घड्याळात सुप्रीम कोर्टाने किंवा देशातल्या सर्व हायकोर्टाच्या जजेसनी किंवा बेंचमार्कनी किती वेळा कायस्थ, ब्राह्मण, सारस्वत यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवल्या, प्रश्न केलाय, सरकारकडे माहिती मागवली. मग ते राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, याकडे माहिती मागवली आहे. असं कधी झालंय? आणि मी एक गोष्ट, मला असं वाटतं की सवर्णांना, मूल निवासी सवर्ण, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी एक गोष्ट अभिमानाने सांगू शकतो आणि आम्ही ती सिद्ध केली आहे म्हणून. मग ते सुप्रीम कोर्टाला असेल, देशातल्या सर्व न्यायव्यवस्थेला असेल, महाराष्ट्रातल्या जनतेला असेल किंवा देशातल्या जनतेला असेल किंवा जगाला असेल, जेव्हा मानवजात संकटात सापडणार होती ना, त्याच्या 2 वर्ष आधी मूल निवासी सवर्ण समाजातला एक पुरुष उभा राहिलेला. आणि ते संकट अर्थातच कोरोना होतं आणि त्याचे इतर व्हर्जन्स. खूप महत्त्व आहे त्याला. म्हणजे मला असं वाटत नाही की एवढा खालचापणा तिथे जाईल की हे नाकारलं जाईल की कोविडचं महत्त्व काय, कोरोनाचं महत्त्व काय, त्याचे उपाय, त्याचे व्हर्जन्स, याचं महत्त्व काय. जाता शेवटी एवढंच सांगतो, आज 15 ऑगस्ट आनंदाचा दिवस होता आहे ऑफकोर्स, बट प्राण्यांवर होणारे अन्याय अत्याचार आणि मूल निवासी सवर्ण समाजावर होणारे भयानक अन्याय अत्याचार, त्यांच्या करोडो मुलींचं शोषण होत आहे, झालंय. त्यांना फोर्सफुली, आज बहुतांश मुली या फोर्सफुली मॅरेजेसचा शिकार आहेत आणि त्याचा विरोध करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. शांततेच्या मार्गाने मुळात हे सगळं केलेलं आहे. पण हे बोलणं खूप भाग होतं. हे महाराष्ट्रातल्या जनतेला तेजस व्हॉइसच्या माध्यमातून आणि हिंदीतनं व्हॉइस ऑफ तेजसच्या माध्यमातून सांगणं अत्यंत क्रमप्राप्त आणि महत्त्वाचं होतं. जय हिंद.